कोकण मराठी साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष आदरणीय ठाकूर सर आणि इतर मान्यवर, 23 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल आयोजकांचा मी शतशः ऋणी आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचा माझा प्रयत्न होता, कारण ठाकूर गुरुजींनी 2 महिन्यापूर्वीच आग्रहाने येण्यासाठी विनंती केली होती. परंतु आपल्या कुटुंबावर अकाली झालेल्या आघाताने कार्यक्रमाची तारीख 21 डिसेंबर झाली. या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत. माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला उपस्थित राहता येत नाही याची रुखरुख वाटते. कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेचे बीज अंकुरे अंकुरे हे दुसरे पुस्तक. संस्थापक मधु मंगेश कर्णिक यांनी या साहित्य निर्मितीचं तोंड भरून कौतुक केलं आहे. 16 अधिक 2 अतिथी अशी एकूण 18 लेखकांनी आपल्या अलवार हाताने रोवलेल्या बीजाला संपादनाचा पहिला पुरस्कार मिळाला. यावरून पुस्तकाची उंची दिसून येते. आपल्या अवतीभोवती रेंगाळणाऱ्या उदयोन्मुख लेखकातील वैविध्य शोधणारा, माळरानावरच्या खडकातही साहित्याचे बी पेरणारा आणि त्या अंकुराची चातकाप्रमाणे वाट पाहणारा हट्टी अवलिया म्हणजे सुरेश शामराव. सर्व लेखकांचे मनपूर्वक अभिनंदन. पूर्व खाडीलकर यांच्या कांदे नवमीच्या रात्रीने सुरू झालेली अक्षर यात्रा गुरुनाथ ताम्हणकर यांच्या आजोळी येऊन विसावली. या प्रवासात प्रत्येकाने आपल्या चिकित्सक बुद्धिमत्तेचे दर्शन घडवले आहे. स्वर्गीय वसंत सावंत यांच्या काव्यपंक्तीनेच पुस्तकाचा यथोचित गौरव केला आहे. सारे अद्भुताची वाट जेथे देवही थांबावा, सारे अद्भुताची वाट जिथे देवही थांबावा, निर्मितीच्या मुळालागी खोल हुंकार तेव्हा, निर्मितीच्या मुळालागी खोल हुंकार तेव्हा. आपल्या संपादकीय लेखात लेखक म्हणतात, क्षणभर विसावेल वाट सरू सावलीत, क्षणभर विसावेल वाट सरू सावलीत, कसे रुजावे बियाणे, कसे रुजावे बियाणे, मार राणी खडकात. 16 अंकुरांसाठी अक्षर देवतेकडे अक्षरदान मागणारा अक्षर मित्र. हे जी दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा अशी विनवणी करत परमेश्वर चरणी लीन होतो. प्रत्येक लेखकाचे 9 लेख म्हणजे स्वानुभवच. मंगळाचे प्रतिनिधित्व करणारा हा 9 अंक म्हणजे विविध विषयांचे सखोल ज्ञान, तीव्र विचार आणि कौशल्य यांचा वस्तुपाठ आहे. तेजल ताम्हणकर यांना अज्ञानातील सुख घेताना मुंग्या कुठून येतात, तसेच एवढ्याशा टीव्हीत एवढी माणसे कुठून येतात, राहतात कशी याचा साक्षात्कार घडला आणि त्यांना ज्ञान प्राप्त करून देणारा टीव्ही मॅगॅनिकच्या वस्तकपणाची कल्पना आली. ऋतुजा केळकर यांची भरकटलेली बदामी हलव्याची रेसिपी ताटात ओतलेले मिश्रण खाण्याला नसले तरी चेहरे पाहण्यालायक झाले. एका पदार्थाने रेसिपी बिघडली म्हणून पदार्थ करण्याचं सोडून द्यायचं नाही. त्यातूनही नवा पदार्थ हाती येतो, ज्याचे नाव सांगता आले नाही तरी त्याचा ठाव हाती लागतो. आपल्याही आयुष्यात अदिती धोंडू मसलकर यांच्या 9 लेखांपैकी 7 लेखातील काव्यपंक्ती त्यांच्या कविमनाचा ठाव घेतात. फुललेला मोगरा आपल्या सुगंधाने मोहित करतो आणि आसमंत दरवळून टाकताना जीवनबाग उल्लसित करतो. नाजूकपणा, टवटवीतपणा, टपोरेपणा, तजेलदारपणा याचं सहज सुंदर दर्शन घडवतो. रश्मी रामचंद्र आंगणे यांचा दशावतारी नाटकातील दुर्योधनाची भूमिका साकारणारा नितीन
वेलीने करकचून बांधलेल्या भीमाला पाण्यात टाकण्यास नकार देतो. आपण करत असलेले हे जरी नाटकातील कृत्य असले तरी ते योग्य नसल्याचा त्याला साक्षात्कार होतो. गुरुजनांनी दिलेल्या संस्काराची जाणीव होते. गुरुजींच्या डोळ्यात आलेलं पाणी म्हणजे सुसंस्काराचे शिंपण असते. मधुरा महेश माणगावकर यांच्या आयुष्य वेचताना या लेखात आयुष्याचं सार सांगितलं आहे. आयुष्याच्या रंगमंचावर वावरत असताना आपल्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण वेचता आला पाहिजे. सुख मिळवण्याच्या नादात माणूस धावत असतो, पडत असतो आणि या धावपळीत आपलं जगणं विसरतो. त्याने निसर्गाचे अनुकरण केले तर आयुष्यातील मरगळ निघून जाईल आणि चैत्र पालवीचं हिरवेपण त्याला सदैव बहरेल. वर्षा आणि अभ्यंकर यांच्या आजी विकणे आहे या लेखाने लक्ष वेधून घेतले. काही लेखाचे शीर्षक इतके दमदार असतात की एका वाक्यात संपूर्ण लेखाचा आशय त्यात दडलेला असतो. नातवंडांवर निस्सीम प्रेम करणारी आणि संस्काराचे शिंपण करणारी आजी आज दुर्मिळ होत चालली आहे. एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत आजी नावाचं संस्कार पेट आज अडगळीत पडलेलं दिसून येतं. आई वडिलांपेक्षा काकणभर जास्तच लळा लावणारी आजी म्हणजे केवळ मायेची उबदार सावलीच नाही तर हक्काचा खांदा आणि हक्काची मांडी. आजीचं महात्म्य सुंदर वर्णिले आहे. रसिका तेंडुलकर यांनी केलेले देवभूमीचे वर्णन म्हणजे बालपणीच्या आठवणींचा स्मृतिगंध होय. आजची आठवण येताच मन हळवं झालं नाही असं माणूस विरला. सुगरण आजीच्या हातची खाल्लेली शेवग्याच्या फुलांची भाजी आणि डाळीच्या आमटीची चव आजही जिभेवर रेंगाळते आहे. मुला मुलींनी आपल्या आई वडिलांना उतार वयात मुंबईत नेल्यावर उमरमळ्याच्या घराची रयात गेली. ते घर आजही वाट पाहत आहे. दिव्या दीपक परब यांच्या दत्तक कथेने समाजासमोर आदर्श घालून दिला आहे. केवळ 250 ते 300 शब्दांचा लेख पण संपूर्ण आयुष्याचं सार्थक त्यात सामावले आहे. कचरा कुंडीतील बालकाला मातृत्वाच्या पदराखाली घेणारी रेवा खरोखरच वात्सल्याचा जरा. पोटच्या एका मुलीला गमावल्यानंतर देवाने तिला अनेक मुलांचं मातृत्व बहाल केले. आजच्या समाजाने रेवाच्या या धाडसाचं कौतुक करायला हवं. वंदना नारायण राणे यांचा निसर्गाकडे चला हा लेख नव्या पिढीला निसर्गाचे महत्त्व विशद करणारा आहे. फोंडा घाट रनचे दरवर्षी DFC क्लब तर्फे आयोजन करण्यात येते. फोंडा घाट ते दाजीपूर अभयारण्य या प्राणी प्रवासात आलेले अनुभव लेखिकेने शब्दबद्ध केले आहे. घाट माथ्यावरील चढाव, गोलाकार वळणे, मध्येच येणारा जोराचा वारा, पाऊस, दाट धुके, खोल दरी, उंचच उंच पहाड या साऱ्यांचं निसर्ग सौंदर्य वर्णन निसर्गाच्या कुशीत जाण्यासाठी खुणावते. देवई आणि त्र्यंबक आजगावकर यांचा ऋण समाजाचा हा लेख माणुसकीचं दर्शन घडवणार आहे. करोना महामारीने अवघे जग ग्रासले असताना, अनेकांची चूल विझलेली असताना सिंधुदुर्गातील शिक्षकांनी एकत्र येऊन ऑक्सिजन प्लांट उभारले, ॲम्ब्युलन्स दिली. समाजाचे ऋण काही अंशी तरी फेडता यावे या उदात्त हेतूने शिक्षकांनी केलेले योगदान अविस्मरणीय. पाचही बोटे एकत्र आली तर सुंदर मूठ बनते, त्याचा हा वस्तुपाठ. विठ्ठल लाकम यांचा इच्छापूर्ती हा लेख त्यांच्या गतकाळच्या आठवणींचा अल्बम आहे. परिस्थितीमुळे शाळा शिकता आली नाही, परंतु सामाजिक शैक्षणिक काम करणाऱ्या धडपडीमुळे शालेय उत्कर्ष व्यवस्थापन मंडळाच्या व्यवस्थान समितीचे अध्यक्षपद त्याने 15 वर्ष भूषवले. शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख आणि मुले यांच्या सहवासात राहण्याचे भाग्य लाभलेल्या लेखकाची
शिक्षक होण्याची इच्छा अपूर्ण राहिली, पण शिक्षक क्षेत्रासाठी बजावलेली भूमिका त्यांना आजही समाधान देते. शिवराज विठ्ठल सावंत यांचे बाकडे त्यांच्या गरिबीची जाण करून देते. केवळ 150 रुपयांसाठी आपल्या वडिलांना बाकडे विकावे लागले. बाबी गुरुवाने घेऊन गेलेल्या बाकड्यावर दशावतारी राजाचं सिंहासन भक्कम झालं होतं, पण लेखकाचं आसन मात्र डळमळीत झालं होतं. ज्या बाकड्यावर बसून लेखक लहानपणी खेळले झोपले ते बाकडं आजही लेखकाला खुणावते. बाळा, किती मोठा झालास तरी मागचं विसरू नकोस. वैजयंती विद्याधर करंदीकर यांनी अखिल भारतीय गझल संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध गझलकार पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांचा जीवन प्रवास रेखाटताना त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले पुस्तक सिंधू साहित्य सरिता याला मधुसूदन नानिवडेकर यांनीच प्रस्तावना लिहिली आहे. त्यांच्या गझलांनी समाज प्रबोधनच केले नाही, तर त्या गझलांनी निखळ आनंद दिला. मराठी गझलांच्या दुनियेतील राजहंस निघावयाला हरकत नाही असे म्हणत सहज निघून गेला असं सांगताना करंदीकर मॅडम त्यांना सलाम करतात. नारायण उर्फ बाळधुरी यांनी आपला कष्टाचा पहिला घास आपल्या वडिलांना भरवल्यानंतर त्यांना झालेला आनंद अविस्मरणीयच. पोट्याची खळगी भरण्यासाठी रामलालने सुचवलेली युक्ती त्यांनी मुकाट्याने स्वीकारली. चौपाटीवर जाऊन चणे शेंगदाणे खाण्याचा आनंद काही औरच, पण वरळी चौपाटीवर चणे शेंगदाणे विकून उदरनिर्वाह करण्याचे धाडस खरोखरच कौतुकास्पद. आजच्या युगात कष्टाची कामे करणाऱ्यांची संख्याही कमी आणि दर्शनही दुर्मिळ, पण प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला देव निश्चितच फळ देतो आणि बळही. नेव्हल डॉकमधील नोकरी हे त्यांचेच उदाहरण. सदानंद मनोहर कांबळी यांची अन्नदात्री म्हणजे बालपणीच्या आठवणींचा अल्बम. आईची आई, आजी, तिला सर्वजण आये म्हणायचे. आईचे कष्ट, तिचा प्रामाणिकपणा, पहाटे उठून 10-12 जणांचे रोजचे जेवण या नित्यक्रमात तिचा कधी खंड पडला नाही. या लेखात अस्सल मालवणी शब्दांची पकरण करून देताना गतकाळच्या आठवणी जाग्या झाल्या, पण या लेखात गावाचे नाव नाही. आईचे शेवटच्या काळात सेवा शुश्रूषा करण्यासाठी लेखकाने आपल्या आईला ठेवले होते. घरात दूध दुभते, करडीची भाकरी, कोंड्याचा मांडा, चुलीवर मडक्यात उकडलेला भात या आठवणी आजही अंगावर मोरपीस फिरवण्याचा साक्षात्कार देतात. गुरुनाथ ताम्हणकर यांनी आपल्या सरंबळ या मामाच्या गावातील रम्य आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. नदीच्या विख्यात विसावलेलं हे गाव शेतातील विविध पिकांसाठी प्रसिद्ध आहे. नदीच्या पात्रात काढली जाणारी वाळू गावाला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळवून देते. मामा दत्तभक्त, शूर वीरांचे गाव म्हणून सरंबळ गावाची ओळख आहे. सर्वच लेखकांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांची जंत्री आपल्या लेखात दिली आहे. लेखक लेखिकांचे लिखाण हृदयस्पर्शी. आपल्यावर बुद्धी देवता प्रसन्न राहो. आत्माराम नाटेकर.